तर सुप्रिया सुळे ज्यावेळेला मनोज जरांगेंना भेटून निघाल्या होत्या त्यावेळेला त्यांच्यावरती पाण्याच्या बॉटल्स फेकण्यात आलेल्या आहेत, त्यांना घेराव घालण्यात आलेले आहेत। त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूया। आझाद मैदानावर जरांगेंच्या उपोषणावेळी खासदार सुप्रिया सुळेंची गाडी मराठा आंदोलकांनी अडवली। संतप्त आंदोलकांनी सुळेंच्या गाडीवर पाण्याच्या बाटल्या फेकल्या। मराठा आंदोलकांकडून सुप्रिया सुळेंसमोर शरद पवारांविरोधात जोरदार घोषणाबाजी। शरद पवारांनी मराठ्यांचं वाटोळं केलं म्हणत आंदोलकांच्या सुळेंच्या गाडीला घेराव। व्यासपीठावर आलेल्यांसोबत सन्मानानं वागा, गोंधळ घातल्यास आंदोलनस्थळी कुणीही येणार नाहीत, जरांगेंनी मराठा आंदोलकांना खडसावलं। नेत्यांवर बॉटल फेकणं योग्य नाही, हुडदंगबाजी करून काहीच मिळणार नाही, कोणतेही नेते गेल्यानंतर योग्य वागणूक मिळायला हवी, मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। फडणवीसांनी घेतलं TV9 मराठीच्या बाप्पाचं दर्शन। खासदार सुप्रिया सुळेंकडून उपोषणस्थळी जरांगेंच्या तब्येतीची विचारपूस। जरांगेंच्या मागण्यांसाठी एक दिवसीय अधिवेशन बोलवा, सर्वपक्षीय बैठक बोलावून निर्णय घ्यावा, सुळेंची सरकारकडे मागणी। आंदोलकांच्या घोषणा माणुसकीच्या दृष्टीतून बघायच्या असतात। जितेंद्र आव्हाडांची प्रतिक्रिया। चिडलेला व्यक्ती घोषणा देतो, रागावतो, पण प्रगल्भ नेतृत्वानं ते संयमानं घ्यायचं असतं। सुप्रिया सुळे ही संयमानं वागल्या, आव्हाडांचं वक्तव्य। मुंबईत पवारांच्या सिल्वर ओक बंगल्याबाहेर पोलिसांनी बंदोबस्त वाढवला। सुप्रिया सुळेंना मराठा आंदोलकांनी घेराव घातल्यानंतर सुरक्षेत वाढ। आमचे पक्ष फोडले, घरं फोडली, आता निर्णय घ्या। मनोज जरांगेंच्या भेटीनंतर सुप्रिया सुळेंचा भाजपवर निशाणा। 250 आमदार घेऊन बसलेल्यांनी आरक्षणाचा निर्णय घ्यावा, अशी प्रतिक्रिया। मराठा समाजाच्या मनातील भावनांचा उद्रेक झालेला आहे। पवारांनी अनेक वर्ष राज्य तसंच केंद्रात नेतृत्व केलं, मात्र मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावला नाही। त्यामुळे मराठा आंदोलकांनी उद्रेक जो आहे तो सुप्रिया सुळेंसमोर झाला असावा, प्रवीण दरेकरांची प्रतिक्रिया।